हॅलो एव्हरीवन. काल 7 फेब्रुवारी होती माता रमाई यांची जयंती. त्यांना त्रिवार वंदन करून मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. तर आमच्या इथे म्हणजेच परभणी येथे उरूस चालू आहे आणि उरूस चालू असताना मी घरी राहणं शक्य आहे का बरं? मला फार आवडतं असं एन्जॉय करायला. आणि त्यातल्या त्यात इथं रातपाळणी होते. मग रातपाळणी होते, मी आणि अनुष्का आम्ही दोघी जणी गेलो रातपाळण्यात बसायला. तर तुम्ही हिला ब्लॉग म्हणजे माझ्या आधी पाहिला असेल बरं का. तर चला मस्त असं एन्जॉय करायला वरती जाताना आणि उतरते वेळेस खूप मज्जा येते. पोटात असा गोळा येतो आणि त्यालाच खूप मस्त असं वाटतं. आम्हाला खूप वेगळी फिलिंग असते ती. आणि पहा वरून इतकं छान वाटतं ना, सगळं झगमग लाईटिंग. पण डोळे उघडे ठेवले ना तर जास्तच त्रास होतो, पोटात कसं तरी होतं. आणि आत्ता पण मला सांगताना फिलिंग येते ती. आणि त्याच्यानंतर ऋषभचे डॅडी आणि रियांश हे तिघं जण बसले होते ट्रेनमध्ये. त्यांनी ट्रेनचा सफर एन्जॉय केला. आम्ही तोपर्यंत तिकडे रातपाळण्यात बसलेलो होतो. आणि त्याच्यानंतर ऋषभला फोडायचे होते ते बलून. त्यांनी हे ऋषभने फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं. त्यात 8 चान्स असतात तरी ऋषभने 6 चान्स एकदम व्यवस्थित बलून फोडले. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मीना बाजारमध्ये. लेडीजचं एवढंच काम असतं, मस्त मीना बाजारमध्ये शॉपिंग करायची. खूप छान व्हरायटी आलेल्या होत्या ज्वेलरीच्या वगैरे. मी काही घेतली नाही ज्वेलरी, मला दुसरंच घ्यायचं होतं थोडंसं सामान, ते घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो कारण इतका रश होता ना. आणि आम्हाला रातपाळण्याचे तिथंच 9:30 वाजले होते. म्हटलं थोडंफार फिरूया, तरी पण पूर्ण राऊंड मारावाच लागला कारण एकदा मध्ये गेलं तर बाहेर यायचा काही चान्स भेटत नाही. त्यामुळं सगळं एकदा राऊंड मारला आणि म्हटलं दुसऱ्या वेळेस एकदा यायचंच आहे, थोडंफार आत्ता घेऊया, बाकीचं नंतर घेऊया. थोड्या पिक्चर क्लिक केल्या आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.